नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, आपलं पुन्हा एकदा स्वागत आहे एका नवीन व्हिडिओमध्ये. बघा, हा जो व्हिडिओ आहे इयत्ता 7वीचं जे काही पुस्तक आहे जुन्या सिलेबसचं, भारताचा इतिहास मध्ययुगीन, या पुस्तकातून आपण हा पाठ बघणार आहोत. पाठाचं नाव आहे सांस्कृतिक विकास इसवी सन 1200 ते 1500 शतक. आता परीक्षेच्या दृष्टीने महत्त्वाचं पाठ असणार आहे. याच्यामधनं आपल्या टीईटीच्या परीक्षेला प्रश्न विचारले गेलेले आहेत. चला तर मग पाठाला सुरुवात करूया. बघा, तुर्की सुलतानांच्या आगमनानंतर भारतीय संस्कृती आणि मध्य आशियाई संस्कृती यांचा घनिष्ठ संबंध निर्माण झाला आणि भारतीय संस्कृतीच्या विविध क्षेत्रामध्ये भर पडली. पहिलं झालं भारतामध्ये वास्तुशैलीचा विकास. याच्यामध्ये चबुतऱ्यावर बांधलेली वास्तू, समोरासमोरील भिंतींना जोडणाऱ्या नक्षीदार कमानी, गोटीव घुमट, नक्षीदार जाळी हे मध्य आशियाई वास्तुकलेची वैशिष्ट्ये होती. आता भारतीय वास्तुकलेची वैशिष्ट्ये बघा: तुळ्यांचे बांधकाम, विविध प्रकारचे स्तंभ, शोभिवंत कळस, भिंतीवरील बारीक कोरीव काम ही भारतीय वास्तुकलेची वैशिष्ट्ये होती. प्रत्यक्ष वास्तू उभारताना भारतीय शैलीची काही वैशिष्ट्य आणि सुलतानकालीन वास्तूत स्वाभाविकपणे मिसळली गेली आणि एक नवीन भारतीय वास्तुशैली निर्माण झाली. दिल्ली येथील जो काही कुतुब मिनार आहे, या कुतुब मिनाराचं बांधकाम कुतुबुद्दीन ऐबकच्या काळामध्ये सुरू झालं. या मिनारची संकल्पना मध्य आशियाई असून त्याच्या बांधकामाची ढब मात्र भारतीय आहे. त्यानंतर गुलबर्गा या ठिकाणी जी जामी मस्जिद आहे, किंवा ज्याला आपण जामा मस्जिद असं म्हणतो, ही जामा मस्जिद बहमनी राजवटीमधील स्थापत्याचा एक नमुना आहे. लहान लहान घुमटांनी आच्छादित केलेलं प्रांगण हे जामा मशिदीचं वैशिष्ट्य आहे. विजापूर येथे मुहम्मद आदिल शाह याने गोल घुमट बांधलेला होता. बघा, महत्वाचं आहे, तुम्हाला विचारलं जाईल की गोल घुमट कुठे आहे, कोणी बांधलेलं होतं. तर मुहम्मद आदिल शाह याने गोल घुमट बांधलेलं होतं. हे विजापूरला होतं आणि एक जगातील आश्चर्य समजलं जातं, कारण की या घुमटाच्या आतील बाजूमध्ये जे काही गॅलरी आहे, सज्जा आहे, येथे जर उभं राहून आपण जर आवाज केला तर त्या आवाजाचा प्रतिध्वनी आपल्याला ऐकू येतो. या ठिकाणी तुम्ही कुतुब मिनार बघू शकतात. आता कोणार्क येथे जे काही 13व्या शतकामध्ये बांधलेलं सूर्य मंदिर होतं, ही एक अतिभव्य वास्तू आहे. संपूर्ण वास्तू हा सूर्यरथ आहे असं कल्पून या वास्तूची रचना केली गेली. सूर्य मंदिराच्या दोन्ही बाजूस दगडामध्ये 24 भव्य चाके कोरलेले आहेत. मंदिराच्या भिंतीवर कोरीव काम हा कलेचा एक अप्रतिम नमुना आहे. चित्रामध्ये तुम्ही कोणार्क येथील सूर्य मंदिर बघू शकतात. विजयनगरमध्ये बघा, हे सुद्धा इम्पॉर्टंट आहे, तुम्हाला विचारलं जाऊ शकतं की हजार राम मंदिर आणि विठ्ठल मंदिर कुठे बांधले गेले. त्याचं योग्य उत्तर आहे विजयनगर. बघा, विजयनगरमधील हजार राम मंदिर आणि विठ्ठल मंदिर यावरील शिल्पकाम अप्रतिम आहे. विठ्ठल मंदिरातील मंडप वैशिष्ट्यपूर्ण आहे. दौडत जाणाऱ्या घोडेस्वारांची शिल्प या मंदिराच्या स्तंभावर कोरलेली आहेत. चित्रकला आपण बघू. सुलतानशाहीच्या काळामध्ये अरबांनी भारतात प्रथमच कागद आणला. त्यानंतर जैन ग्रंथकार जे होते त्यांनी आपल्या ग्रंथांसाठी कागदावर चित्रे काढली. त्या चित्रांमध्ये इराणी शैलीचं अनुकरण होऊ लागलं. नाजूक रंगकाम केलं जाऊ लागलं. तर इथं असं लक्षात ठेवायचं की भारतात प्रथमच कागद कोणी आणला, तर अरबांनी आणला आणि त्याच्यानंतर जैन ग्रंथकारांनी ग्रंथासाठी या कागदावरती चित्रे काढली. या चित्रांमध्ये आपल्याला इराणी चित्रशैलीचं अनुकरण बघायला मिळतं. संगीताविषयी जर बोलायचं झालं तर गोपाळ नायक हा तत्कालीन संगीत तज्ञ, या संगीत तज्ञाचा गोपाळ नायक या संगीत तज्ञाचा अमीर खुसरोवर फार मोठा प्रभाव होता. अमीर खुसरो आणि गोपाळ नायक या दोघांनी आधुनिक हिंदुस्थानी संगीताचा पाया घातला असं मानलं जातं. हे सुद्धा महत्वाचं आहे, विचारलं जाऊ शकतं. आधुनिक हिंदुस्थानी संगीताचा पाया कोणी घातला, तर गोपाळ नायक आणि अमीर खुसरो. या काळातील संतांनी आपल्या अनुयायांना उपदेश करण्यासाठी भजने, कवने, कव्वाली हे काव्य प्रकार उपयोगामध्ये आणले. त्यामुळे संगीत कला लोकप्रिय होण्यास मदत झाली. अमीर खुसरो याने भारतीय वीणा आणि इराणी तंबोरा यांच्या एकत्रीकरणातून सतार हे तंतुवाद्य बनवलं. विचारलं जाऊ शकतं, सतार हे तंतुवाद्य कोणी बनवलं? अमीर खुसरोने बनवलं. भारतीय वीणा आणि इराणी तंबोरा यांच्या एकत्रीकरणातून. आता वाङ्मयाविषयी बघू. रामानुज, माधवाचार्य, वल्लभाचार्य यांचे तत्वज्ञान विषयक ग्रंथ, विज्ञानेश्वर यांचा मिताक्षर हा ग्रंथ, लक्षात ठेवा, मिताक्षर हा ग्रंथ विज्ञानेश्वर यांनी लिहिला. हे संस्कृत ग्रंथ याच काळातील होते.
फारसी भाषेतही या काळात ग्रंथ निर्माण झाले. अमीर खुसरोने अनेक काव्यसंग्रह फारसी भाषेमध्ये लिहिले. शिरी खुसरो, आईने सिकंदरी हे काव्यग्रंथ खुसरोच्या सर्वोत्कृष्ट कलाप्रतीपैकी एक मानले जातात. अमीर खुसरो याने लिहिलं शिरी खुसरो, आईन सिकंदरी. खुसरोने हिंदीत सुद्धा काव्यरचना केली. झियाउद्दीन बर्नी याने फारसी भाषेत इतिहास लेखन केलं. सुलतानशाहीच्या काळामध्ये राजतरंगिणी, महाभारत यासारख्या काही संस्कृत ग्रंथांची फारसीमध्ये भाषांतरे झाली. उर्दू भाषेचा उदय सुलतानशाहीच्या काळात झाला. दरबारात वापरली जाणारी फारसी भाषा आणि प्रजाजनांची हिंदी भाषा यांच्या मिश्रणातून उर्दू भाषा तयार झाली. दक्षिण भारतात उर्दू भाषेला दख्खनी असं नाव मिळालं. सुलतानशाहीच्या काळामध्ये मराठी, हिंदी, बंगाली आणि अन्य प्रादेशिक भाषांचा विकास झाला. तत्कालीन संतांनी आपली जी काही कौनं होती ती प्रादेशिक भाषेत रचली, त्यामुळे प्रादेशिक भाषा संपन्न होऊ लागल्या. टीईटीच्या दृष्टीने IMP आहे, तुम्हाला विचारलं जाऊ शकतं मराठीतला आद्य ग्रंथ कुठला. याचं योग्य उत्तर आहे विवेक सिंधू, आणि हा ग्रंथ लिहिला होता मुकुंदराज यांनी. मुकुंदराज यांनी लिहिलेला विवेक सिंधू हा मराठीतील आद्य ग्रंथ मानला जातो. तर हा प्रश्न आपल्याला टीईटी मध्ये विचारला गेलेला आहे की लीळाचरित्र हा ग्रंथ कोणी लिहिला होता, किंवा तुम्हाला असे विचारलं जाऊ शकतं की माहिमभट यांनी खालीलपैकी कोणता ग्रंथ लिहिला होता. बघा, माहिमभट यांनी लीळाचरित्र हा ग्रंथ लिहिला होता. त्याचप्रमाणे ज्ञानेश्वरांनी भावार्थ दीपिका, जिला आपण ज्ञानेश्वरी म्हणतो, हा ग्रंथ लिहिला होता. नामदेव यांनी अभंग, तर एकनाथांनी गवळणी आणि भारुडे लिहिण्याचं काम केलं होतं. साहित्य रचना मराठी भाषेमध्ये केलेली होती. तुर्कांबरोबर मध्य आशियातील कलाशैली, साहित्य जसं भारतात पोहोचलं, त्याचप्रमाणे सुफी पंथाचं तत्वज्ञान सुद्धा तुर्कांसोबत भारतामध्ये आलं. सुफी पंथाचा भारतात प्रसार झाला. भारतात तेव्हा रूढ असलेल्या भक्ती संप्रदाय आणि सुफी संप्रदाय यांचा परस्परांवरती प्रभाव पडला, आणि या सुफी पंथावरती आपल्याला प्रश्न विचारला गेलेला आहे. पुढे तो येणारच आहे, तो मी तुम्हाला सांगेल. आता आपण बघू भक्ती संप्रदायाविषयी. कर्मकांडाऐवजी ईश्वर प्रेम, माणुसकी, भूतदया, करुणा इत्यादी मूल्यांची जोपासना करावी ही भक्ती संप्रदायाची शिकवण होती. भारतात भक्ती संप्रदायाची सुरुवात बघा तमिळनाडूमध्ये अळवार संतांनी केली असं मानतात. हे सुद्धा IMP आहे, विचारलं जाऊ शकतं की भारतामध्ये भक्ती संप्रदायाची सुरुवात कुठे झाली, तर ती तमिळनाडूमध्ये अळवार संतांनी केली. जातीव्यवस्था आणि कर्मकांड यांनी सत्वहीन झालेल्या भारतीय समाजात भक्ती संप्रदायाने नवे चैतन्य निर्माण केले. दक्षिण भारतामध्ये रामानुज, निंबार्क, मध्वाचार्य, वल्लभाचार्य यांनी भक्ती संप्रदायाचा पाया भक्कम केला. ईश्वर भक्ती सर्वांसाठी, ईश्वर जातपात ओळखत नाही, तो भावाचा भुकेला आहे, असं उत्तर भारतातील संत रामानंद यांनी सांगितलं. रामानंदांचे शिष्य संत कबीर यांनी जातीभेद, धर्मभेद हे कृत्रिम आहेत, सर्व मानव आहे अशी शिकवण दिली. विचारलं जाऊ शकतं संत कबीर यांचे गुरु कोण होते, तर त्यांच्या गुरुचं नाव होतं संत रामानंद. राम रहीम हे वेगळे नाही तर एकच आहेत असं कबीर यांनी सांगितलं. बंगालमध्ये चैतन्य महाप्रभूंनी भक्तीला सर्वश्रेष्ठ स्थान दिलं. कर्नाटकामध्ये बसवेश्वरांनी वीरशैव पंथाची शिकवण दिली. स्त्रिया आणि दलित यांना बसवेश्वरांनी मानाचं स्थान दिलं. अस्पृश्यतेविरुद्ध बसवेश्वरांनी मोहीम उभारली. जातीभेदाला त्यांनी विरोध केला. श्रमाची प्रतिष्ठा लोकांना समजावून सांगितली. साधेपणानं निर्मळ जीवन जगण्यावर त्यांनी भर दिला. त्यांचा दर्जा बसवेश्वरांनी उंचावला. बसवेश्वरांच्या कार्याचा समाजावर खोलवर परिणाम झाला. 16व्या शतकात पुरंदरदास हे थोर संत कर्नाटकामध्ये होऊन गेले. त्यांनी कन्नड भाषेमध्ये अनेक भक्ती कवने रचली. आजही पुरंदरदास यांची ही कन्नड भाषेमध्ये लिहिलेली भक्ती कवनं लोकप्रिय आहेत. इथं लक्षात ठेवायचं राज्य आणि संत आणि त्यांची देवता, कुठल्या देवतेचे ते भक्त होते, कुठल्या राज्याला ते संत बिलॉंग करायचे. आता महाराष्ट्राच्या बाबतीत बोलायचं झालं तर महाराष्ट्रामध्ये भक्ती संप्रदायामध्ये श्री चक्रधर स्वामी, संत नामदेव, संत ज्ञानेश्वरापासून संत तुकारामपर्यंत दीर्घ अशी संत परंपरा आपल्याला बघायला भेटते. संत ज्ञानेश्वरांपासून सुरू झालेला वारकरी संप्रदाय हे महाराष्ट्रातील भक्ती संप्रदायाचं वैशिष्ट्य आहे. वारकरी संप्रदायातील संतांमध्ये समाजातील सर्व जाती जमातीचे लोक होते, स्त्रिया होत्या. परंपरेतील संतांनी महाराष्ट्रात भक्तीचा प्रसार केला. ईश्वरावर निस्सीम भक्ती, मानव समाजावर प्रेम, भूतदया ही वारकरी संप्रदायाच्या शिकवणीची महत्वाची वैशिष्ट्ये आहेत. पंढरपूर येथे विठ्ठल हे वारकऱ्यांचं आराध्य दैवत आहे.
वर्षातून एकदा तरी पंढरपूरला सर्व विठ्ठल भक्तांनी वारीच्या निमित्ताने एकत्र येण्याची प्रथा वारकरी संप्रदायाने घालून दिली. वारीच्या निमित्ताने सर्व जाती आणि पंथाचे लोक एकत्र येतात, त्यामुळे समाजात एकोप्याची भावना निर्माण होण्यास मदत होते. वारकरी संत वाङ्मयामुळे मराठी साहित्य समृद्ध झालं. संत वाङ्मयामध्ये अभंग, ओवी, गवळण, भारुड इत्यादी लोकसाहित्याचे प्रकार वापरले गेले. त्यामुळे संत साहित्य अत्यंत लोकप्रिय झालं, घरोघरी पोहोचलं. संत साहित्याची भाषा सोपी, सरळ, रोजच्या जीवनातील उदाहरणं असलेली होती. सहज पाठ होण्यासारखी काव्यरचना होती. त्यामुळे हे संत साहित्य लोकमानसाची पकड घेत होतं. गुरु नानक हे लहानपणापासून चिकित्सक वृत्ती असलेले होते. त्यांनी कर्मकांडाला थोटांड मांडलं, विरोध केला. संसारात गुरु नानक यांचं लक्ष लागेना. ते साऱ्या देशभर फिरले, हिंदूंच्या तीर्थक्षेत्री गेले, तसेच मक्केला सुद्धा जाऊन आले. लोकांची भक्ती भावना सगळीकडे सारखी असते त्यांच्या लक्षात आलं. जो सर्वांना समत्वाने वागविल आणि भ्रष्ट जगात निर्मळ राहील तोच खरा धर्म, अशी गुरु नानक यांची शिकवण होती. हिंदू आणि मुसलमान यांची एकजूट करून एकसंध समाज उभा करणे हे गुरु नानकांचं उद्दिष्ट होतं. गुरु नानकांनी स्त्रियांना अत्यंत गौरवाचं स्थान दिलं. स्त्री हाच मानवसृष्टीचा मूलाधार आहे असं त्यांनी सांगितलं. बघा, IMP आहे, TETच्या परीक्षेच्या दृष्टीने तुम्हाला विचारलं जाऊ शकतं की स्त्री हाच मानवसृष्टीचा मूलाधार आहे असं कुठल्या संतांनी सांगितलं, तर त्याचं योग्य उत्तर असेल संत गुरु नानक. गुरु नानक यांच्या शिकवणीने अनेक लोक प्रभावित झाले. नानकांच्या शिष्यांची संख्या दिवसेदिवस वाढत गेली. गुरु नानकांनी आपल्या शिष्यांना जो उपदेश केला तो एका ग्रंथामध्ये संग्रहित केलेला आहे. त्या ग्रंथाला आदी ग्रंथ असं म्हणतात. आदी ग्रंथ म्हणजेच काय, तर ग्रंथ साहेब, ज्याला गुरु ग्रंथ साहेब असं सुद्धा म्हणतात. गुरु नानकांच्या अनुयायांना शिष्य म्हणजे शीख असं म्हटलं जाऊ लागलं. आदी ग्रंथालाच गुरु ग्रंथ साहेब असं म्हणतात आणि हा शीखांचा पवित्र धर्मग्रंथ आहे. गुरु नानक यांच्यानंतर शीखांचे 9 गुरु झाले. गुरु गोविंद सिंग हे शीखांचे 10वे गुरु होते. गुरु तेग बहादूर हे शीखांचे 9वे गुरु होते. गुरु गोविंद सिंगांच्या आदेशाप्रमाणे त्यांच्या मृत्यूनंतर गुरु ग्रंथ साहेब हा जो धर्मग्रंथ आहे यालाच गुरु मानून शीख धर्मीय त्याचं पठण करतात. बघा, याच्यावरती TETला प्रश्न विचारला गेला. मी तुम्हाला म्हटलं होतं सुफी संप्रदायावरती प्रश्न विचारला गेला. प्रश्न असा होता की सुफी संप्रदाय हा मूळचा कुठला आहे, आणि खाली ऑप्शन दिलेले होते. ऑप्शन मध्ये इराण सुद्धा दिलेलं होतं. याचं योग्य उत्तर होतं इराण. सुफी पंथ हा मूळचा इराण मधला आहे. परमेश्वर प्रेममय आहे. प्रेम व भक्ती या मार्गांनीच परमेश्वरापर्यंत पोहोचता येते अशी शिकवण सुफी संतांनी दिली. सुफी संत अत्यंत साधेपणाने राहत सर्व प्राणी मात्रांवर प्रेम करावे, परमेश्वराचं चिंतन करावे, साधेपणाने राहावे अशी सुफी संतांची शिकवण होती. भारतात आलेल्या सुफी संतांपैकी ख्वाजा मोइनुद्दीन चिश्ती हे एक विख्यात तत्वज्ञ होते. त्याचप्रमाणे शेख निजामुद्दीन औलिया हे सुद्धा एक थोर सुफी संत होते. सुफी संतांनी हिंदू आणि मुसलमान यांच्या ईश्वरविषयक कल्पनांतील साम्यस्थळे दाखवली. भागवत धर्मातील भक्ती कल्पनेचा सुफी पंथांवर प्रभाव पडला. पवित्र कुराण प्रमाणेच ते इतर धर्मग्रंथांचा आदर करत. सुफी संतांच्या शिकवणीचा परिणाम जसा मुसलमान समाजावर झाला तसाच तो हिंदू समाजावरती सुद्धा झाला, आणि दोन्ही समाज जवळ येण्यास फार मोठा हातभार हा सुफी संप्रदायामुळे लागला. अशा पद्धतीने TETच्या दृष्टीने या पाठामध्ये जे काही महत्वाचे पॉइंट्स होते ते आपण बघितले. लवकरच भेटूया पुन्हा एकदा अशा एका नवीन व्हिडिओमध्ये. तोपर्यंत बाय, हॅव अ नाईस डे, टेक केअर.